31 मार्च नंतर या महिलांचा हप्ता होणार कायमचा बंद. लाडक्या बहिणींनो सावध व्हा. 1 एप्रिलपासून लाडक्या बहिणींसाठी 4 अतिशय कडक नियम लागू होणार आहेत. आता ज्या महिला हे एक कागदपत्र 31 मार्चच्या आत जमा करणार नाहीत त्यांचे 1500 रुपये कायमचे बंद होणार. एका तासाभरापूर्वीच लाडकी बहीण योजनेचा एक नवीन GR आलाय. या GR मध्ये लाडकी बहीण योजना पूर्णतः बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण 31 मार्च ही KYCची शेवटची तारीख आहे, ती वाढवून दिली जाणार नाही. पण 4 नियमांची चाळणी आता लाडक्या बहिणींना लावली आहे. ज्या बहिणी या 4 नियमांत बसतील फक्त त्यांनाच 31 मार्च नंतर पुढचे हप्ते मिळतील आणि ज्या बसणार नाहीत त्यांना अजिबात मिळणार नाहीत. तसेच बहिणींना याच्यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आली, ती म्हणजे 31 मार्च पर्यंत एक कागदपत्र त्यांना जमा करायचे आहे. ते जर केले नाही तरीही त्यांचे 1500 रुपये बंद होणार. एवढंच नाही, हे कागदपत्र जर दिले नाही तर तुमचे जे मागचे पैसे आतापर्यंत जेवढे जमा झाले होते ते देखील तुमच्याकडून वसूल केले जातील. सरकार पैसे तुमच्याकडून काढून घेईल. पहा, ही जी माहिती आहे ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी एक अर्जंट इशाऱ्याच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे. त्यामुळे या बातमीला हलके घेऊ नका. साधारणपणे अतिशय थोडे दिवस राहिलेले आहेत आणि तुमच्याकडे फार कमी वेळ राहिलेला आहे. या वेळात जर तुम्ही हे कागदपत्र देऊन दिले आणि या 4 नियमांत तुम्ही बसता का नाही हे जर चेक केले तर आणि तरच तुम्हाला हप्ता सुरू राहील, नाहीतर तुमचा हप्ता बंद होणार. लक्षात घ्या, हा विषय फक्त 1500 रुपयांचा नाही, तर पहा दर महिन्याला 1500 रुपये येतात, म्हणजे एका वर्षाचे होतात 18,000 रुपये. साधारणपणे सरकार अजून 3 वर्ष चालणार आहे, त्यानंतर पुन्हा निवडणूक होईल. लक्षात घ्या, 18 एका वर्षाचे म्हणजे 3 वर्षांचे 54,000 रुपये हे तुमचे बुडतील. आणि एवढंच नाही तर आत्तापर्यंत तुम्हाला मागील 2 वर्षांमध्ये जे काही पैसे मिळाले ते देखील तुमच्याकडून वसूल केले जातील. पहा, आत्तापर्यंत नियम एवढे कडक केले नव्हते, पण 31 मार्च नंतर हे सगळेच्या सगळे नियम कडकपणे राबवले जाणार आहेत. पहा, पूर्वीचे नियम वेगळे होते, पण आताचे 4 नियम हे अतिशय वेगळे आहेत. याचे पालन न करणाऱ्या बहिणींचे हप्ते थांबणार आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की नवीन अर्थसंकल्प आता मांडला गेला आणि त्याच्यामध्ये महिलांसाठी फक्त 21,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता तुम्हाला वाटेल हा आकडा खूप मोठा आहे, पण मागच्या वर्षी हीच तरतूद 36,000 कोटींची होती, म्हणजे 15,000 कोटी रुपये सरकारने यंदा कमी मंजूर केलेत. याचाच अर्थ काय, तर आता सगळ्याच बहिणींना पैसे अजिबात मिळणार नाहीत. या 4 कडक अटींनुसार बहिणींची नावे यादीतून कट करायला आता वेगाने सुरुवात झाली आहे. काल रात्री एका तातडीच्या बैठकीमध्ये या नवीन GRवर मुख्यमंत्र्यांनी सही केले. आज सकाळी हा GR प्रसिद्ध झाला आणि आज सकाळीच 86 लाख महिला योजनेतून अपात्र झाल्या आहेत. हे कदाचित तुम्हाला खोटे वाटत असेल, पण पुराव्यासहित मी तुम्हाला आता सगळी माहिती देणार आहे. जसे आपल्याला ठाऊक आहे की 31 मार्च नंतर आर्थिक वर्षाचे सगळे नियम बदलत असतात आणि लाडक्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा अगदी तसंच घडणार आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अपात्र झालेल्या बहिणींची यादी देखील दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते 4 कडक नियम कोणते आहेत जे आत्ताच लागू झालेत. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल, कारण की या 4 नियमांच्या आधारेच आता पुढील पैशांचे वाटप होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना आता स्पष्ट आदेश दिलेत की या 4 नियमानुसारच बहिणींची नावे तपासा. ज्या महिला या 4 अटींत बसतात त्यांनाच पैसे त्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा पैसे टाकू नका, असे कडक आदेश आता सुटले आहेत. तसेच एक विशेष कागदपत्र महिलांना अंगणवाडी सेविकांकडे तातडीने जमा करायला सांगितले आहे. ते कागदपत्र नेमकं कोणतं आहे आणि 4 नियम नेमके काय आहेत नीट बघा. हे 4ही नियम पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ मध्येच अजिबात बंद करू नका, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी नवीन GR काढला असून या एका कागदपत्राशिवाय तुमच्या बँक खात्यात 1 रुपयाही टाकला जाणार नाही, असं सरकारने आता ठणकावून सांगितलं आहे. आता इथून पुढे याच 4 अटींच्या आधारे पैशांचे वाटप होईल आणि याची कडक अंमलबजावणी आज सकाळीच सुरू झाली आहे, ज्यामुळे आज सकाळी 10 वाजताच 86 लाख महिला एकदम अपात्र झाल्या आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या आकड्याने महिला कधीच बाद झाल्या नव्हत्या, पण या 4 नव्या अटींमुळे बहिणी आता अपात्र ठरल्यात. ज्यांचे हप्ते तर बंद होतीलच, पण त्यापैकी 20 लाख महिलांना आधी मिळालेले पैसे पुन्हा सरकारी तिजोरीत जमा करायला सांगितले आहे. बघा, पूर्वीचे नियम साधे होते, आताचे हे नियम जुने राहिले नाहीत, तर ते पूर्णपणे नवीन आहेत. आधी फक्त मोठी 4चाकी गाडी किंवा घरात सरकारी नोकरी असेल तरच अडचणी येत होती, पण आता जर तुमच्या स्वतःच्या घरात TV, मोटरसायकल किंवा साधा फ्रीज जरी असेल तरी तुम्हाला खूप मोठी अडचण येऊ शकते. कारण आता या 4
कडक नियमांनुसारच प्रत्येक अर्जाची पुन्हा बारीक तपासणी आणि पैसे वाटपाचे नवे आदेश दिलेत. पूर्वी कोणाचेही अर्ज पटापट मंजूर व्हायचे आणि पैसे खात्यात यायचे, पण आता घरात टू व्हीलर, फ्रीज किंवा टीव्ही असणे तुमच्यासाठी धोक्याची मोठी घंटा आहे. आधी फक्त महागड्या गाड्यांचा नियम होता, पण आता साधी दुचाकी जरी तुमच्या नावावर नोंद असेल तरी तुमचे पैसे मिळण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी घेऊन आलो आहोत. आज सकाळी 10 वाजताच हा मोठा निर्णय जाहीर झाला आणि यामुळे 86 लाख महिलांचे पैसे आता कायमचे बुडणार आहेत. ही खूप मोठी रिस्क आहे, हे नीट ध्यानात ठेवा. 2026 साल नुकतंच सुरू झाले असून जानेवारीचा नवीन हप्ता खात्यात येण्यापूर्वीच हा नवीन GR आलाय. जर तुम्हाला जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतचे सर्व हप्ते न चुकता मिळवायचे असतील तर हे एक कागदपत्र तुम्हाला आत्ताच्या आत्ता अंगणवाडी सेविकांकडे नेऊन द्यायचे आणि तुम्ही या 4 नियमात खरंच बसता की नाही हे अगदी नीट तपासायचे आहे. तर मग या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी हे पाहणार आहोत की नेमकं कोणतं कागदपत्र दिल्यावर तुमचे हप्ते न थांबता चालू राहतील आणि ते कोणते 4 कडक नियम आहेत ज्यामुळे तुम्ही योजनेतून बाद ठरू शकता. लक्षात ठेवा, या व्हिडिओचा 1 सेकंद जरी तुम्ही मिस केला तर तुमचे पैसे 100% कायमचे बंद होतील. ही योजना पुढील 5 वर्षे चालू राहणार आहे. जर आपण हिशोब केला तर एका वर्षाचे 18,000 रुपये आणि 5 वर्षांचे मिळून तब्बल 90,000 रुपये होतात. हे 90,000 रुपये तुम्हाला घालवायचे नसतील तर ही दिलेली माहिती नीट पहा. हा GR आत्ताच आलाय. काल रात्रीच्या मोठ्या बैठकीत हा अंतिम निर्णय झालाय आणि म्हणूनच जास्तीत जास्त महिलांना याची अजून साधी माहिती सुद्धा नाहीये. महिला सध्या अगदी निर्धास्त आहेत. त्यांना वाटते पैसे नेहमीप्रमाणे खात्यात येतील, पण आता तसं अजिबात होणार नाही. आधी फक्त 4 चाकीचा विषय होता, पण आता दुचाकी, घरातील महागड्या वस्तू आणि रेशन कार्डचा सुद्धा पूर्णपणे नवा नियम आलाय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच्या कॅबिनेट बैठकीत KYC कामाचा मोठा आढावा घेतला. तेव्हा असं समोर आलं की निम्म्यापेक्षा जास्त महिलांची KYC अजूनही पूर्ण झालेली नाहीये आणि ज्यांनी ती केलीये त्यांच्या माहितीमध्ये सुद्धा भयंकर अशा चुका दिसून आल्यात. त्यामुळे ज्यांच्या KYC मध्ये काही तांत्रिक त्रुटी आहेत त्यांचे पैसे तातडीने थांबवले जाणार आहेत. ज्यांची ही प्रोसेस अजून अपूर्ण आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिलाय. आता ज्या महिला या 4 अटी पाळणार नाहीत आणि ते एक महत्त्वाचे कागदपत्र देणार नाहीत त्यांचे सर्व हप्ते रोखले जातील आणि आधी दिलेले पैसे सुद्धा सरकार तुमच्याकडून परत वसूल करू शकतं. प्रशासनाने आता महिलांच्या बाबतीत अत्यंत कठोर पाऊल उचललं आहे, कारण सरकारच्या असं लक्षात आलंय की अनेक श्रीमंत महिला ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे त्या सुद्धा या योजनेचा चुकीचा फायदा घेत आहेत. ज्यांच्या घरात 4-5 वेगळ्या ठिकाणाहून उत्पन्न येते, घरातील माणसं मोठ्या सरकारी नोकरीला आहेत, स्वतःच्या गाड्या आहेत, अशा महिलांची आता खैर नाही. सरकारने अतिशय गुप्तपणे कालच्या तपासणीचा रिपोर्ट पाहिला असून त्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. म्हणूनच आता एका विशेष कागदपत्राची सक्ती केली आहे. जर हे पत्र तुमच्याकडे नसेल तर पुढची एकही रक्कम तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होणार नाही. राज्य सरकार आता 2 हप्ते एकाच वेळी देण्याच्या विचारात असून महिलांना 25,000 रुपयांची विशेष मदत देण्याचं मोठं नियोजन करत आहे. मात्र जर संबंधित कागदपत्र दिले नाही तर त्यांना कोणताही फायदा देऊ नका, असे स्पष्ट आदेश महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत. लाडक्या बहिणींसाठी नेमकं कोणतं कागदपत्र बंधनकारक केलंय, ते 4 नवीन नियम नेमके काय आहेत, कोणत्या महिला या नवीन सरकारी चौकशीत बाद झाल्या, KYCची नवीन पद्धत काय आहे आणि KYC केलेल्या कोणत्या महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत, हे सर्व सविस्तर तपशील आपण या व्हिडिओमध्ये पुढे नीट बघणार आहोत. जर तुम्हाला तुमचा लाभ कायमचा सुरू ठेवायचा असेल आणि दरमहा 1,500 रुपये हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही माहिती अर्धवट सोडून जाणं ही तुमची मोठी चूक ठरेल, कारण या GR मधील माहितीच तुमचं नशीब ठरवणार आहे. बघा, सरकारने आता नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. 4 नवीन अटींसह एक कागदपत्र अंगणवाडी ताईंकडे देणं आता सक्तीचं आहे. आधी पैसे सहज मिळत होते, पण आता पैसे वाटपाच्या पद्धतीत मोठा बदल झालाय. लाडक्या बहिणींनो, आता सावध होण्याची वेळ आली आहे, कारण योजनेच्या पैशांवर सरकारने कडक फिल्टर लावला आहे. गुप्त तपासणीत अनेक अपात्र महिला लाभ घेताना आढळल्याने मुख्यमंत्र्यांनी 4 कडक नियमांची चाळणी लावण्याचे आदेश दिले आहेत. यातील पहिला नियम आधार कार्डशी संबंधित असून नावातील किंवा जन्मतारखेतील बदलामुळे 70% महिलांचे पैसे अडकू शकतात. विशेषतः ज्यांच्या आधारवर माहेरचे आणि बँकेत सासरचे नाव आहे अशांना मोठा फटका बसेल. दुसऱ्या नियमानुसार रेशन कार्डची KYC करणे आता बंधनकारक झाले असून त्यात हलगर्जीपणा केल्यास 80% महिला अडचणीत येऊ शकतात. तिसरा नियम पॅन कार्डचा असून आधार पॅन लिंकिंगमुळे सरकार तुमच्या वार्षिक उत्पन्नावर लक्ष ठेवून आहे, ज्यामुळे अनेक जण अपात्र ठरू शकतात.
चौथा आणि सर्वात गंभीर नियम बँक खात्याशी संबंधित आहे. जर बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा तांत्रिक चूक झाली तर चालू हप्ता तर थांबेलच, पण जुन्या मिळालेल्या पैशांची वसुली सुद्धा होऊ शकते. विधवा, परित्यक्ता किंवा अनाथ महिलांसाठी सरकारने विशेष सोय केली असून त्यांनी आपल्या स्थितीचा अधिकृत पुरावा अंगणवाडी सेविकेकडे जमा करणे अनिवार्य आहे. ई-केवायसीची मुदत वाढवण्यात आली असली तरी ही कागदपत्रे वेळेत पूर्ण न केल्यास पुढचे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. आत्तापर्यंत तुम्ही ऐकले की सरकारने नियम किती कडक केलेत, पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो एक कागदपत्र नेमकं कोणतं आहे. जे 31 मार्चच्या आधी जमा केलं नाही तर तुमचे 1500 रुपये कायमचे बंद होतील. आणि ते 4 कडक नियम कोणते आहेत ते नीट लक्ष देऊन ऐका, कारण ही माहिती तुमच्या हक्काच्या पैशाशी संबंधित आहे. नियम क्रमांक 1, आधार कार्ड आणि बँकेतील नावाचा घोळ. पहिलाच सर्वात मोठा नियम आहे नावातील बदलाचा. अनेक बहिणींचं आधार कार्ड व माहेरचं नाव आहे आणि बँक खात्यावर सासरचं नाव आणि आधार कार्ड व एक आडनाव आणि अर्जावर दुसरं आडनाव. सरकारने स्पष्ट केले की तुमचं आधार कार्ड बँक खात्याने रेशन कार्ड तंतोतंत जुळत नसेल तर तुमची पडताळणी रिजेक्ट केली जाईल. अशा महिलांना त्यांच्या नावात गॅझेट किंवा लग्नाचा दाखला अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. दुसरा नियम रेशन कार्ड आणि ई-केवायसी. दुसरा कडक नियम म्हणजे रेशन कार्ड आणि ई-केवायसी. अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलाय पण रेशन दुकानात जाऊन अजूनही अंगठा लावलेला नाही. जर तुमच्या रेशन कार्डमधील सर्व सदस्यांची ई-केवायसी मार्चपर्यंत पूर्ण झाली नाही तर तुमची लाडकी बहीण योजनेचा लाभ अपात्र ठरवला जाईल, कारण सरकार आता रेशन कार्डच्या आधारावरून तुमचं वार्षिक उत्पन्न तपासत आहे. नियम क्रमांक 3, घरातील साधन सामग्रीची तपासणी. तिसरा नियम सर्वात धक्कादायक आहे आणि केवळ 4 चाकी गाडीच नाही तर तुमच्या नावाने ट्रॅक्टर असेल किंवा तुमचे वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर जात असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. सरकारने आता महसूल विभागाच्या मदतीने इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबांची यादी काढली आहे. जर तुम्ही चुकीची माहिती देऊन फॉर्म भरला असेल तर सावध व्हा, कारण आतापर्यंत घेतलेले पैसे सरकार व्याजासह वसूल करू शकतो. नियम क्रमांक 4, ते एक विशेष कागदपत्र. हमीपत्र. सर्वात महत्त्वाचं ते कागदपत्र कोणतं तर ते नूतनीकरण हमीपत्र आहे. 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपत असल्याने सरकारनं प्रत्येक लाभार्थी महिलेकडून एक सध्या अर्जावर प्रतिज्ञापत्र किंवा हमीपत्र हवे आहे की माझ्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, अजूनही या योजनेची सर्व अटी पूर्ण करते. हे पत्र तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे आणि सेतू केंद्रावर जमा करायचे आहे. तुम्हाला काय करायचे स्टेप बाय स्टेप गाईड करते. सर्वात आधी तुमच्या बँकेत जाऊन तुमचा तपासा की आधार सेडिंग सुरू आहे की नाही. रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे का खात्री करून घ्या. रेशन दुकानात जाऊन जर तुमच्या अर्जात काही चूक असेल तर नारी शक्ती ॲपवरून ती दुरुस्त करून घ्या. चौथं सर्वात महत्त्वाचं, तुमच्या अंगणवाडी ताईंना भेटून विचारून घ्या की तुमचं नावपत्र यादीत आहे की नाही. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, सरकारने हे कडक नियम योग्य केले आहेत का लावून, की गरीब महिलांवर अन्याय होतोय? तुमच्या खात्यात डिसेंबर किंवा जानेवारीचा हप्ता जमा झाला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुमचा जिल्हा आणि अडचण कमेंटमध्ये लिहा. आम्ही तुम्हाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणीला ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणाचे 1500 रुपयात बंद होणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.